मग एकदा माझ्याकडे असंच रिडिंग करण्यासाठी एक बुकिंग आलं होतं आणि रिडिंग येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या राहतात फ्लोरिडामध्ये, अमेरिकेत राहतात आणि बराच काळ गेला त्यांना, तिकडेच राहतात त्या. रिडिंग करताना मात्र मला त्यांचे प्रश्न जनरल होते की माझं असं काही कर्म आहे का मागच्या जन्मातलं की ज्यामुळे मला आता त्रास होतो किंवा मला माझी स्पिरिच्युअल ग्रोथ होत नाही, असं काय आहे नेमकं. आणि हे ऑनलाईन होतं का ऑफलाईन होतं? हे ऑफलाईन होतं आणि प्रश्न असे स्पिरिच्युअलच होते त्यांचे आणि जनरल सारखंच मीही त्यांचं रिडिंग करायला सुरू केली. आणि जेव्हा मी रिडिंग करते तेव्हा माझ्याकडे इतक्या आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या, जसं की आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की सुंदराबाईंचा जसा उल्लेख केला, रिडिंग मध्ये मला हा उलगडा झाला की सुंदराबाईंचा पुनर्जन्म झालेला आहे आणि ज्यांनी रिडिंग बुक केलंय त्या स्वतः सुंदराबाईच आहेत, ज्यांचा आता जन्म झालेला आहे. आणि त्या रिडिंग मध्ये ज्या ज्या काही गोष्टी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारी जी मिळालं, जे काही त्यांना ब्लॉकेजेस सांगितले गेले की काय झालं होतं, रिडिंग त्यांना पाठवल्यानंतर त्यांनी ऑडिओ रेकॉर्ड करून त्यांचा फीडबॅक पाठवला, ज्या बऱ्याचशा त्यातल्या गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक मला सांगितलेल्या नव्हत्या.